दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। मोदी परिसरातील D25 उत्तर भाग ग्राहक सोसायटीच्या रेशन दुकानामध्ये असलेल्या तांदळाच्या पोत्यामध्ये मृत साप आढळला होता। यामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल रेशन दुकानाचा परवाना रद्द का करू नये अशी 24 तासात उत्तर देण्याची नोटीस बजावली होती, परंतु दोषी दुकानदारानं 24 तास उलटून ही नोटिसीला उत्तर न दिल्यानं शेवटी अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे ऍक्शन मोडवर येत त्यांनी रास्त भाव धान्य दुकानाची अनामत रक्कम जप्त तसंच प्राधिकार पत्र रद्द करण्याची सोमवारी कारवाई केली आहे। तांदळामध्ये मृत साप आढळून ही गाफील राहिलेले रेशन दुकानदार या नोटिसीला उत्तर देण्यात हलगर्जीपणा दाखवत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येतं। दिलेल्या नोटिसीमध्ये दुकानदारानं भारतीय खाद्य निगमकडून ज्या प्रकारे धान्य आलं त्याच प्रकारे धान्य वाटप केलं असं निष्काळजीपणे उत्तर दिलं। यावरून त्यांना नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही काळजी नसल्याचं दिसून येतं। या अनुषंगानं पुरवठा विभागाची बदनामी होऊन प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका अन्नधान्य वितरणाधिकारी यांनी या रेशन दुकानदारावर ठेवलाय। अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पाडोळे यांनी कारवाई केल्यामुळे मोदी परिसरातील शिधापत्रिका धारकांना न्याय मिळाला असून अन्नधान्य वितरणाबाबत कोणतीही गय केली जाणार नाही। तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही रास्त भाव धान्य दुकानदाराला अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे पाठीशी घालत नसल्याचा अधोरेखित झाला असून या धडक कारवाईमुळे रास्त भाव धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।